दरम्यान जावयाला कोणी कडेवर उचलून नेलं नाही अशी खोचक प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली आहे. तर खडसेंचा जावई दूधखोळ बाळ आहे का असा सवालही प्रवीण दरेकरांनी उपस्थित केला आहे. आता बुका आणले असं ट्रॅप होईल असं मला वाटत होतं. अरे बापू, मग त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ना जावई बापूंना, काय कुभांडे काय. तर मला तर काही माहिती आहे, कारण मी बोललो तर कोणाला तर त्यांना अजून असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललंय की काय. पण आता जावायला कसं होतं की लहान मुलं नाही ना की त्याला उचलून घेऊन गेलं रात्री 3 वाजता 4 वाजता. तर मी बघतो 3 वाजता रेड झाली, कोणी सांगतो 2:30 वाजता वेगळे 4 वेगळे वेळ आहेत. असं कसं होईल? नाही, ट्रॅप कसा काय? ते काय लहान मुलगा आहे का? जावई काय दूधखोळं बाळ आहे का? त्या पार्टीला जातात, महिलांबरोबर नंगानाच करतात. हा ट्रॅप कसा काय असू शकतो? आता वस्तुस्थिती मान्यच जर करणार नसाल, आणि काही मला आश्चर्य वाटतं, काही सामाजिक कार्यकर्ते, महिला कार्यकर्ता हे सूडभावनेने केलं. अरे तो रेव पार्टीला गेला, सहभाग घेतला, सूडभावनेने करायला संधीच नका देऊ ना. तर खडसे आणि महाजन या वादानंतर आता संजय राऊत विरुद्ध महाजन असा नवा सामना सुरू झालाय. सांड आहे हा, मोकाट सुटलेला आहे. आणि याला जर आवरलं नाही तर एक दिवस हा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही मातीमध्ये. 4 खासदार आणि 15 ते 16 आमदार हे भाजपच्या ह्या लोकांच्या हनी ट्रॅपमुळे गेले. या नशेच्या पार्टीचाही संबंध आहे. नशेची पार्टी झाल्याशिवाय हनी ट्रॅप करता येत नाही. करेक्ट? हे सगळं भाजपने केलं आहे. हे सगळं भाजप निर्माण करतं. राऊत साहेबांचे जे कोणी धरू शकतं का? कोणी धरू शकत नाही. त्यांना अगदी केंद्रीय मंत्र्यांपासून सगळ्या आमच्या नेत्यांपासून उच्च न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, इलेक्शन कमिशन आहे, त्यांना काही बोलण्याचा अधिकार आहे. म्हणजे त्या बाबतीत त्यांना सोडलेलं असं मी म्हटलं तर काही वाव होणार नाही. बरोबर आहे की नाही? मी असं काही सांडण शब्द वापरणार नाही. पण मला वाटतं त्या बाबतीत ते तसेच बोलतात मोकाट सारखे. त्यांच्यावर कोणाचं बंधन आहे.